इकडे या साईडला आहे आपला सर्वांचा लाडका महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी। सो मंडळी, सर्वांचा महान भारत केसरी हरण्या म्हणजेच पुसेगावचा मानकरी घरी पोचलाय। आता चला आपण जाऊया त्याला बघायला। ॲक्च्युली आता वाजल्यात किती माहिती आहे का, 11:30 वाजल्यात आणि जस्ट आत्ताच घरी पोचले आणि मला लगेच फोन आला दादांचा की हरण्याला आणले घरी। तर चला बघूया कसा काय प्रवास झाला त्याचा आणि थोडीशी एक झलक बघूया, कारण भरपूर दिवस झाला हरण्याला बघितलं नाही, त्याच्यामुळे आता जाऊया आणि बघूया। तर मगाशी मी इंट्रोमध्ये सांगितलं हरण्या आलाय आणि आलीला त्याचा व्हिडिओ मला घ्यायला नाही भेटला, थोडा उशिरात आलो मी। आणि दादाचे वहिनीने त्या मस्त हरण्याचं औक्षण करून आरती बिरती केलेली आहे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण बघू लगेच हरण्या गोठ्यात आहे। सो मित्रांनो, बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हरण्या आलेला आहे आता घरी आणि जस्ट आताच एंट्री झाली त्याची आणि मला दादाने आताच कॉल केला की हरण्याला आणले घरी। तर मला पण नाही राहावलं, चला बघूया बरं आणि तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोचला। तर बघा कसा आलाय, थकून आलाय, प्रवास करून आलाय आणि त्याला आरामाची सुद्धा गरज आहे। नाना किती वाजता आला? जस्ट आता झाली का? 5 मिनटं झाली। कसा झाला प्रवास? व्यवस्थित ना? तिकडनं आलेत का कोणी आले तिकडनं? आपली माणसं होती तीच। बरोबर, भूक लागली वाटतं एकदम ना? कसं खायला बी लागली बघा। हां, 5 तासाचा प्रवास। तर मित्रांनो बघा, 5 तासाचा प्रवास करून हरण्याला भूक लागलेली आहे भरपूर आणि आल्या कसा खायला बी लागले। तर बघा मित्रांनो, तीच कलर फायनलला तुम्ही बघितले असं गुलाबी लाल ही कलर दिलते हरण्याला आणि अंगावर अजून तीच कलर आहे। बघा मित्रांनो मंडळी, नाना आता त्याला आताच खाऊ घालतात। मित्रांनो, हरण्याला आपण जितकं बघू तितकं कमीच आहे, कारण ॲक्च्युली विषय असा आहे, तुम्हाला तर माहिती आहे, अवघ्या 2 महिन्यापूर्वी हरण्याला भरपूर लोक ओळखत नव्हती आणि आज या 2 महिन्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगभरात त्याची ओळख त्याने दाखवून दिली आहे संपूर्ण महाराष्ट्राला की मी काय आहे ते। आणि खरोखर बैल असावं तर असा कोणाच्या दावणीला आज 2 महिन्यामध्ये आज मुंबईचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव गाजवतो आहे हरण्या। आणि जितका हरण्या आणि आपल्या पुसेगावच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे तितका त्याच्यामध्ये घरणिकीच्या राजाचा सुद्धा सहवाटा आहे, कारण एकटा बैल कोणीच गुलाल नाही घेऊ शकत, कारण राजाची पण खूप चांगली कामगिरी आपल्याला बघायला भेटली। आणि बघा स्वॅग बघा त्याचा, बघा बघण्याची पद्धत बघा, दाखवतो तुम्हाला इकडे बघा। चेंजेस येत नाही त्याच्यामध्ये, घाटावर जावो किंवा मुंबईमध्ये पळवतो। बघा मित्रांनो कसा बघतोय।
तर असं कसं टाकून आले ना. बघा रात्रीचे 12 वाजायला आले तरी मंडळी त्याला बघायला किती लोक येतात, कारण त्याच्यावर जीवच तितका आहे. तू बरोबर होता का अर्ध्याचे? आता आला तेव्हा गाडीमध्ये तू होता का? या सगळ्यांचं स्वागत आहे या हरण्याला बघायला. तिथे राहायचं तिथे. चेतन दादाच्याच हाताखाली आहे तो. फिटनेस एक नंबर आहे. हा ना. फॉर्च्युनर येईल ना तेव्हा मी येऊ. दादा काय सांगशील आपल्याविषयी? खूपच म्हणजे आज त्याने आमच्या कल्याणचं नाव केला. नॉर्ली गावाला पूर्ण कल्याणचं नाव केलं, पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं तर केलं. पण शेवटी आम्ही ते पण तिकडचं हे करतो, आम्ही इकडचं हे करतो. आम्ही सांगतो आपल्या कल्याणचं नाव केलं, मलंगडचं नाव केलं. आणि आता रात्री 11-11:30 वाजता आले तरी पण आपला जीव बघ त्याला बघायला आलो. आम्ही पण त्याला बघायसाठी नाना आमच्या पण गोट्यावर येतात जातो असतो. बरोबर, सपोर्ट आहे आम्हाला. बरोबर आहे. आणि आमचे जगू नाना जे ते आमचे घरचे काय खाली आपल्या मंदिरात दर्शनासाठी नेणार हरण्याला आणि किरकारी मंदिरात पण नेणार आहेत. मग कसं बघतो हरण्याचा फ्युचर तू? हरण्याचा फ्युचर आज त्यांनी आज आम्हाला पण म्हणजे मनाला खुशी वाटते की बाबा आमच्या इकडचं कुठला वरती जाऊन चांगला काम आमच्या भागातला नाव करतो शेवटी. बरोबर आहे. बघा मित्रांनो, हरणे आपला सज्ज आहे. आता लवकरच आपल्याला बिंजोरमध्ये सुद्धा दिसणार आहे, कारण आलाय आता घाटावरनं तो घाट गाजून. काय बोलाल हरण्याविषयी? मस्त बैल आहे, मालकाचं नाव रोशन करतो आणि जिद्दीने पळतो. कोणत्याही बैल असतो सोबत. आम्हाला पण खूप आवडतो. जेव्हापासून आला आहे बैल म्हणजे काकांकडे, तेव्हापासून म्हणजे प्रत्येक वेळी कोणत्याही बक्षीस जिंकतो, शर्यत जिंकतो, प्रत्येक वेळी ते येतो आम्ही इथं भेट देतो. आणि बिंजोर पण गाजवतो आणि त्याच्यातच इतकं त्याचं फॅन फॉलोअर्स या 2 महिन्यामध्ये वारले आहेत मला. कारण पहिल्यांदा असं आलं आहे बिंजोडला, तर बिंजोडला कोणालाच बाजी देत नाही आणि घाटावर तर म्हणजे त्यांनी नादच करून ठेवलं आहे. बरोबर आहे. आणि घाटावरच्या बैलांचा फुल सपोर्ट भेटतोय त्याला. हो, कारण त्या बैलांचा सपोर्ट आणि सोबतीला पळतात त्याच्यानेच हरणे आपला फायनलला राहतो, फायनल घेतोय. आणि बैल कसा आपला आतमधून असतो बाहेरून, आणि घाटावर समजा शेवटची पाठी कोणाला आली तर बहुतेक म्हणजे बैल कशी जरा हे होऊन जातात. पण हरण्या आपला तीच पब्लिक म्हणजे कापीत निघतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे विजय होतो. बरोबर. तर मित्रांनो बघा, याच्यासाठी केला होता तो लढा. आणि आपला सेवागिरी हिंदगिरी मैदान 2024चा मानकरी. तर बघा मित्रांनो, ट्रस्टतर्फे दिलेली ही चमचमाती ढाल.
बघा ही ढाल बघण्यासाठी उद्या कित्येक लोक येणार आहेत इथे. 22 बघा मित्रांनो, भरपूर लोकांना बघायला इथे यायला जमणार नाही, पण आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो शूट करून. आज मानाची जी ढाल आहे ती आलेली आहे आपल्या मुंबईमध्ये. आणि नक्कीच जितका हरण्याचा त्याच्यामध्ये प्रवास राहिला आहे तितकाच आपल्या घारनेकीच्या राजाचा सुद्धा. आणि बघा ॲक्च्युली मी त्याला थोडा हात लावून बघतो, फील करू शकतो मित्रांनो काय आहे ते. तर मित्रांनो बघा, श्री सेवागिरी हिंद केसरी मैदान 2024चा मानकरी आपला सर्वांचा लाडका हरण्या. आणि आलेली आहे चमचमती ढाल. ओ भाई साहब, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद. तुम्ही नाव पण वाचू शकता इकडे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट कुसेगाव यांच्याकडून दिलेली ही मानाची ढाल. तर मित्रांनो, हरण्या आल्या आल्या आपण बघितलं असेल वहिनीने त्याचा अवक्षय सुद्धा केला आरती ओवलून. आणि कुठं ना कुठं आज इतका मोठा दूर लांबून प्रवास करून 5-6 तासाचा आलाय घरी. बघा मित्रांनो हरण्याची सेवा, कारण भरपूर लांबून आले तो. सो मित्रांनो, बघितलं तुम्ही आपला हरण्या आलाय घरी. आणि लवकरच आपल्याला बिंजोरचे अड्डे अजून पुढची काय मैदानं असतील याची संपूर्ण माहिती उद्या आपल्याला बबलू दादा देणार आहेत. तर लवकरच त्यांच्याशी आपली भेट होणारच आहे. तर हा जस्ट एक व्हिडिओ होता की हरण्या आपला मुंबईला आले त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला. कारण भरपूर जणांना बघायचा होता, कारण मुंबईची भरपूर लोक तिकडे गेली होती घाटावर बघायला हरण्याला. तर तोच व्हिडिओ एक बनवला. आणि मला कमेंटसुद्धा आलेले आहे की हरण्याचा व्हिडिओ बनवा एक घरी आल्यावर. त्यासाठी एक हा व्हिडिओ बनवला. तर भेटू आता डायरेक्ट उद्या. तर तोपर्यंत बाय बाय.